नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पायरमाळ येथे शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या साकवाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। वाढीव निधी अभावी हे काम अर्धवट राहिले असून कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांनी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करूनही निधी उपलब्ध झाला नसल्याचा आरोप होत आहे। दरम्यान अलीकडील मुसळधार पावसामुळे साकवच्या बाजूला भराव वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय वाढली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आमदार महेंद्र थोरवे यांनी दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन या कामासाठी तातडीने वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। पत्रानुसार जिल्हा नियोजन सन 2024-25 अंतर्गत शंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव बांधण्याचे काम मंजूर झाले होते। स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार प्रस्तावित पाईप साकवऐवजी आरसीबी स्लॅब साकव उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र उपलब्ध निधी अपुरा पडल्याने काम अर्धवट राहिले असून वाढीव निधीसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही निधी उपलब्ध झालेला नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे। अशातच मुसळधार पावसामुळे साकवाच्या दोन्ही बाजूंपैकी एका बाजूचा भराव वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे। या मार्गावरून शंकर मंदिराकडे जाणाऱ्या नागरिकांसह स्थानिकांना ये-जा करताना धोका पत्करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे। आमदारांनी वाढीव निधीची शिफारस करूनही संबंधित प्रशासनाने वेळेत कार्यवाही का केली नाही, वाढीव निधी मंजूर करण्यात विलंब का झाला, तसेच साकवाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून वाहून नेणाऱ्या भरावाची दुरुस्ती कधी करण्यात येणार असे प्रश्न करदाते नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। स्थानिक नागरिकांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीचे वाढीव निधी उपलब्ध करून साकवाचे उर्वरित काम पूर्ण करावे, वाहून गेलेला भराव मजबूत करून मार्ग सुरक्षित करावा आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह।